मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ज्या महिला गर्भवती आहेत तर अशा गर्भवती महिलांना शासनाकडून एक बेबी केअर किट दिली जाते. या किटमध्ये 17 प्रकारचे आयटम असतात. तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ग्रामीण भागातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ होऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, बेबी केअर किट ही योजना कशी आहे या संदर्भातील एक GR शासनाने दिनांक 29 डिसेंबर 2018 रोजीच काढलेला आहे. तर या GR मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की बेबी केअर किटमध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तू असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. महिला व बालविकास विभागाचा हा शासन निर्णय आहे. दिनांक 29 डिसेंबर 2018 रोजी हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. जे बेबी केअर किट आहे तर त्यामध्ये कोणकोणतं साहित्य येतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचे कपडे, प्लास्टिक लंगोट, लहान मुलांची झोपण्याची गादी, लहान मुलांचे टॉवेल, तापमापन यंत्र, इलेक्ट्रॉनिक्स थर्मामीटर, लहान मुलांना अंगाला लावायचे तेल 250 मिली, मच्छरदाणी, लहान मुलांसाठी गरम ब्लँकेट, लहान चटई प्लास्टिक, लहान मुलांचा शॅम्पू 60 मिली, लहान मुलांची खेळणी, खुळखुळा, लहान मुलांची नखे कापण्यासाठी नेल कटर, लहान मुलांसाठी हातमोजे व पायमोजे, लहान मुलांच्या आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, लहान मुलाला बांधून ठेवण्यासाठी कापड, आईसाठी लोकराचे कापड, बॉडी वॉश लिक्विड आणि सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग देण्याची योजना या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, बेबी केअर किटमध्ये मोठ्या प्रमाणात अपार झाल्याच्या अनेक बातम्या, व्हिडिओ त्या ठिकाणी बघण्यास मिळाले आहेत. जर तुम्हाला बेबी केअर किटमध्ये कमी साहित्य मिळालं तर या GR नुसार त्याची चौकशी करा, या GR नुसार त्यांची विचारणी करा. साहित्य कोणकोणतं असतं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे बेबी केअर किट जर तुम्हाला मिळाली तर त्यामध्ये हे साहित्य आहे का ते तपासून बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना कोणासाठी लागू आहे, तर पहिल्या प्रसूतीच्या वेळी जन्मणाऱ्या नवजात बालकांना बेबी केअर किटची बॅग उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर असं काही नाही की तुम्ही ठराविक कॅटेगरीतील पाहिजेत तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, तर नाही, सर्व घटकातील लाभार्थ्यांना ही योजना लागू आहे. गरोदर असताना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयातच नाव नोंदणी केलेली लाभार्थी या योजनेत पात्र राहणार आहेत. म्हणजेच खाजगी दवाखान्यात जर प्रसूती झाली तर त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु कधी जर अपवादात्मक स्थिती असेल, एखादं इमर्जन्सी असेल, अशा वेळी तुम्हाला खाजगी दवाखान्यात जावं लागलं तर त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो. परंतु ही अपवादात्मक स्थिती सोडली तर प्रसूती जी आहे ती सरकारी रुग्णालयातच होणं गरजेचं आहे. योजनेचं स्वरूप थोडक्यात सांगायचं झाल्यास, पहिल्या प्रसूतीच्या वेळी जन्माला येणारे नवजात बालक फक्त पहिल्या आपत्तीसाठी योजना आहे. किटचं जे व्हॅल्युएशन आहे किंवा मूल्य आहे ते 2000 पर्यंत आहे. अंमलबजावणी जी आहे ती एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजेच अंगणवाडी सेविकामार्फत ही योजना राबवली जाते. बेबी केअर किटमध्ये काय मिळतं, तर लहान मुलाचे कपडे, लहान मुलांची झोपण्याची गादी, ब्लँकेट, टॉवेल, प्लास्टिक लंगोट, चटई, हातमोजे, पायमोजे, सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग, एक इलेक्ट्रॉनिक्स थर्मामीटर, मच्छरदाणी, अंगाला लावायचं तेल, लहान शॅम्पू, नेल कटर, खुळखुळा, खेळणी, हात धुण्यासाठी लिक्विड, आईसाठी कापड या ठिकाणी या योजनेतून दिलं जातं. पात्रता आणि निकष पण आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, म्हणजे नोंदणीपासून किटपर्यंत प्रवास कसा असतो, तर 9व्या महिन्यामध्ये गरोदरपणी 9व्या महिन्याच्या आत जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये महिलेला जायचं आहे. अंगणवाडी सेविकाला त्या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयातच त्या महिलेची प्रसूती झाली पाहिजे. फक्त अपवादात्मक स्थिती अशी आहे की एखादा इमर्जन्सी असेल तर तुम्ही खाजगी रुग्णालयात त्या ठिकाणी प्रसूती झाली तर त्यावेळी देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. प्रसूती झाल्यानंतर जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला बेबी केअर किटसाठी अर्ज सादर करायचा आहे आणि एकदा का अर्ज तुम्ही दिला तर 3 दिवसाच्या आतमध्ये त्या महिलेला बेबी केअर किट देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे बेबी केअर किटसाठी GR कसा आहे, ही योजना कशी आहे, कोणकोणते साहित्य मिळतं, कोणत्या महिला पात्र आहेत, अर्ज कसा करावा, बेबी केअर किटसाठी अर्ज केल्यानंतर किती दिवसात किट मिळते, प्रसूती झाल्यानंतर किती दिवसात अर्ज करावा लागतो, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तुम्हाला या संदर्भात अजून काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. थांबूया येथेच. धन्यवाद.